कशा प्रकारे म्हणजे शिंदे गटामध्ये सीट भेटणार आहे म्हणजे कशा प्रकारे करणार? सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव जगदीश शर्मा आहे. मी समर्थनगर मंडलमध्ये महामंत्री पदावर कार्यरत आहे. गेल्या 17 वर्षापासून वार्ड 62 मध्ये मी काम करत आहे लोकांचं. जे आजपर्यंत नगरसेवक निवडून आले त्या वार्डामध्ये त्यांनी लोकांची जे मूलभूत सुविधा आहे त्यावरती लक्ष दिलं नाही. आपण बघितलं गेलं तर ओशिरा हॉस्पिटल एक मॅटर्निटी होम आहे, त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. ओशिरा गार्डन आहे जे वार्ड 62 मध्ये एक मोठा ग्राउंड आहे जिथे लहान मुलांना खेळायची जागा आहे. फक्त तीच एकच गार्डन आहे त्या पूर्ण वार्डात, आणि त्या गार्डन मध्ये पण टफ बनवून ते ताले मारण्यात आले आहे. त्यावरती कोणी लक्ष देत नाहीये. ओशिरा हिंदू स्मशानभूमी आहे जिथे एखादा आपण गेलो तिथे तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. हेल्थ डिपार्टमेंटच्या कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये. जे नगरसेवक निवडून आले आजपर्यंत त्यांनी कधी लक्ष दिलं नाही त्यावरती. आमच्याकडे ओशिरा कब्रस्तान आहे, तिथे पण काही गोष्टी अशी आहे जे आपल्याला सुधारण्यासाठी आहे, ते सुधारली पाहिजे. रात्रीचा अंधार असतो ते तिथे दिवे लावायची गरज आहे. असे अनेक योजना आहे जिथे राबवण्यात आजपर्यंत आलेत नाहीये. एसटी रोडवरती कचरा टाकला जातो, लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो. रिलीफ रोडवरती अवैध पार्किंग होते ज्यामुळे लहान मुलांना ऍक्सिडेंट होतो. तिथे रिलीफ रोडवरती कॉलेज आहे, शाळा आहे, HK कॉलेज आहे, असे बरेचशे संस्था आहेत तिथे चालतात. पण तिथे गॅरेजवाले जे अवैध पार्किंग करतात आणि गॅरेजची कामं रस्त्यावरतीच करतात, ते सर्व हटवले पाहिजे होते, जे आजपर्यंत हटवले नाही. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की लिंक रोडवरती एक गटर आहे जे काजूपाड्यापासून दररोज वाहत असते रस्त्यावरती, आणि तिथेच लोक बस स्टॉपवरती उभे असतात, तिथेच लोक वाहन करतात. आणि दुर्दैवाने 2 महिन्यापूर्वी एक बाई स्कूटी घेऊन चालत होती, ती ट्रकचा खाली आली. त्याचा मूळ कारण असं आहे की तो गटराचा जो घाण पाणी आहे रस्त्यावरती सांडतो, त्याच्यावरती बाईक चालवताना ते बाईक स्किड होते. असं तिथे 2-3 डेथ झाली आहे ऍक्सिडेंटमुळे. तर हा नगरसेवकची जबाबदारी आहे, ही महानगरपालिकामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यांनी ही पार पाडली नाही. ते त्यांच्यावरती मी तर सांगतो की मर्डरचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता त्यावेळी, ज्यावेळी ती बाईची डेथ झाली ऍक्सिडेंटल. पण हे सर्व वरती कोणी लक्ष देत नाही. म्हणून माझं असं आहे की तिथे आम्हाला एकदा संधी भेटली पाहिजे, आणि शेवटी पक्षाचा निर्णय आहे. पक्ष जर आम्हाला देईल, तिकीट देणार, तर मी नक्कीच लढणार आणि हे सर्व गोष्टी सॉल्व्ह करणार. जर आपल्याला संधी भेटली किंवा नाही भेटली मग आपण अपक्ष लढणार असं का आहे का? बघा कसं आहे की मला पक्षावरती विश्वास आहे. आम्ही इतक्या दिवसापासून काम करतोय, सातत्याने काम करतोय. आपला स्वतःचा व्यवसाय सोडून आम्ही अहोरात्र पक्षासाठी मरतोय. एकही दिवस असं नाही जात की आम्ही पक्षासाठी अबसेंट असतो. आमचा जर फेसबुक प्रोफाईल बघितला तर दररोज आम्ही 4 फोटो अपलोड करतो, म्हणजे आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करत आहोत. तर मला असं वाटत नाही हा भाजप पक्ष आहे. आपण बघितला तर बिहारमध्ये आता बिहारचे नवीन जिल्हा आता राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष घोषित केलाय पक्षाने. तर पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यावरती डोलं असतो, आणि मला असा विश्वास आहे की पक्ष मला संधी देणार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.